नमस्कार मंडळी, तर स्वागत करीत आहोत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथं आम्ही आलो आहोत आता कानिफनाथ गुहा किंवा कानिफनाथ गड म्हणतो. इथं वडकी पुण्याजवळच खूप 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे हा गड. आणि वरती गेल्यानंतर खूप भारी मंदिर आहे एक, तर ते आपण बघणार आहोत. सध्या माझ्याबरोबर 3-4 मित्र आहेत. अक्षय पवार, संजय दरेकर. ह्या भावाने आत्ता नवीन यूट्यूब सुरू केलेला आहे. तर अक्षय झोन नावाचा यूट्यूब चॅनल सर्च करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, तर मग तुम्हाला मी आता सैर करणार आहे कानिफनाथ गडाची. लवकर आम्हाला खूप उशीर झालेला आहे. आत्ता सध्या किती वाजलेले आहेत? 5:30 वाजलेले आहेत. 6पर्यंत आम्हाला गड वरती चढायचं आहे. पाऊस आला तर अर्धवट राहू शकतो, कल्पना नाही, परंतु शो मस्ट गो ऑन. तर मित्रांनो, कानिफनाथ गडाच्या खाली तुम्हाला इथं पार्किंगसाठी गाड्या वगैरे लावायला जागा आहे भरपूर. भरपूर वाट आहेत मित्रांनो, तुम्हाला हवं आहे तिथून जाऊ शकता. यार तिकडूनच बरे रे, मोकळी जागा. एक तर उशीर झालाय. राजू इंटरप्ट करते चढाई. मित्रांनो या लवकर. आलो. वाव, तुम्ही ऐकताय का मोराचा आवाज? चला लवकर, लोक रिटर्न यायला लागले, आपण निघालो. तर इथपर्यंत आम्ही आलेलो आहे. थोडंसं फास्ट घेतोय कारण नंतर माहीत नाही किती वेळ लागतोय. तर अरे बापरे, अक्षय पवार, संजय हे लोक इथेच राहतात, जवळ राहतात. त्यामुळे ह्या लोकांना थोडीशी माहिती आणि खूप फ्रिक्वेंटली येतो. अक्षा, किती वेळ येतो रे तू? सो मी पहिल्यांदा कानिफनाथला आलतो. हां, 2007ला जेव्हा माझी 10वीची परीक्षा झाली होती. हां, पण 2007 पासून आजपर्यंत जवळजवळ 100+ वेळा मी इथे आलेलो आहे. हां, आणि एक किस्सा मला कानिफनाथचा नेहमी आठवत राहील. जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आम्ही मित्रांनी एक शर्यत लावलेली हां, की हा जो समोरचा डोंगर दिसतोय हां, त्याच्यावर जो कोणी चढेल हां, त्याला 50 रुपये भेटणार होते. हां, बरोबर. तर आपला एक मित्र होता स्वप्नील ढोले म्हणून. हां, हां. पण ते 50 नाही, रुपयासाठी तो वर प्रश्न गेला 50चा नसतो. आणि वर जाऊन त्यांनी शर्ट घालून हां, वर जाऊन आम्हाला शर्ट घालून दाखवला. हां. स्वप्नील ढोले व्हिडिओ बघत असेल तर मी तुला लिंक पाठवलंच तसे. मी जवळपास वयाच्या 7व्या वर्षापासून कानिफनाथला येत आहे आणि दरवर्षी किमान 10 ते 15 वेळा येत असतो. बाप. आणि माझा एक रेकॉर्ड आहे. हां. मी बेस कॅम्पपासून वरती शिखराच्या मंदिरापर्यंत 35 मिनिटात ट्रॅक केलेला आहे. हां, तर इकडून जायचं का इकडून जायचं? कुठे चल. आता मित्रांनो, इथपर्यंत आपण आलेलो आहे. मेन हायवे सासवड रोड आपला. तिकडे साधारणतः 2-3 किलोमीटर अंतर आतमध्ये यायचं आपल्याला. मस्त वातावरण आहे. वरती दाखवते तिकडे जरा. मावळता सूर्य. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I आता या don't ठिकाणी take shit. I got no ग्रामस्थांनी love for the fakeness. कचराकुंडी वगैरे सोय केलेली आहे. Wanna hate this, तर मित्रांनो, तुम्हाला पण विनंती आहे, जेव्हा पण कुठल्या गडावरती जाल किंवा ट्रेकिंगला जाल, कृपया करून कचरा करू नका. मोकळा श्वास मित्रांनो, मोकळा श्वास. 4-5 महिने झाले लॉकडाऊनमुळे सगळेजण घरात, आणि थोडासा आमच्या घरापासून हे जवळ असल्यामुळे आम्ही आलोय आता. खरं तर I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains that last, and to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. तर मित्रांनो, मला थोडासा दम लागलेला आहे. हा आहे ऊन सावलीचा खेळ. निम्म्या टप्प्यामध्ये तुम्हाला सावली दिसते, खाली पूर्ण ऊन पडलेलं आहे, आणि इकडं सर्व प्लॉटिंग दिसते. आता हा मी व्हिडिओ बनवतो 2020मध्ये. फ्युचरमध्ये तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा बघाल त्यावेळेस हे तुम्हाला
नेचर पाहायला भेटणार नाही, कारण इथं सगळ्या बिल्डिंग्स किंवा रो हाऊसेस वगैरे होतील. चला कमान मू. हा काय स्पीड आहे मित्रांनो त्यांचं. आता साधारणतः आम्ही 70% वरती आलोय. आपण किती 70% वरती आलोय का रे? तर अक्षयचं म्हणणं आहे 75% आलेलं आहे. इकडे वरती वायर आहे अक्षय, रोपवे म्हणून हात लावशील. अरे मुलांनो, साध्या छोट्या रस्त्यातून यायचं ना, एवढ्या अवघड रस्त्यातून का आला तुम्ही? नाही, हे म्हणजे शॉर्टकट आहे. हो का? शॉर्टकट इज ऑलवेज डेंजरस. आता खाऊया आपण काहीतरी. आता एवढं बिस्किट आम्ही सगळेजण खाणार आहोत. मला पण ठेव. ते मला पण ठेव रे थोडं. मी एवढं पितो, तू राहील खायचं. नक्की मला ठेवणार आहेस का? खाऊन झाल्यानंतर आम्ही आता बऱ्यापैकी वरती आलेलो आहे. गणेश कदम मित्रांनो, तुम्हाला तिथं समोर हे पुरंदरचं डोंगर आहे आणि इकडे इंद्रधनुष्य तयार व्हायला लागलाय. कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाहीये. तर ऑलमोस्ट आम्ही आता पोहोचलेलो आहे. मित्रांनो, थोडंसं जवळ वरती आल्यानंतर अशा छोट्याशा पायऱ्या आहेत. तर जसं जसं वरती येत आहे तुम्ही, तसं तुम्हाला थंड हवा जाणवते. तर मित्रांनो, आम्ही इथे वरती आलो होतो, पण ह्या साईडचा सध्या लॉकडाऊनमुळे रस्ता बंद केलेला आहे. तर आम्ही आता या साईडनी छोटासा रस्ता एक, ते छोट्याशा रस्त्याने वरती जाणार आहे. वरती आल्यानंतर तुम्हाला मित्रांनो कानिफनाथ गडची कमान लागते. वरती आल्यानंतर लेफ्ट साईडला मंदिर कानिफनाथचं, त्याच्यानंतर राईट हँड साईडला इकडं दत्ताचं मंदिर आहे ना. तर वरती आल्यानंतर तुम्हाला या बाजूने गाड्यासुद्धा, टू व्हीलरसुद्धा वरती येतात. एक सासवड साईडने रोड आल्यानंतर लेफ्ट साईडला इथं भेळचं दुकान आहे, पण आत्ता सध्या लॉकडाऊन असल्यामुळं वरती तुम्हाला भेळ खाता येणार नाही. मस्त वातावरण आहे सध्या लॉकडाऊनमुळे. तिथून तुम्ही एंट्रन्स बंद केलेली आहे. जसं तुम्ही वरती आल्यानंतर इथे पाण्याची वगैरे सोय आहे. तर मित्रांनो, वरती आल्यानंतर गोशाळा आहे छोटीशी. तर मित्रांनो, इथे हे पण लोक फिरायला आले होते. या लोकांना आम्हाला आत्ता माहिती दिली की आत्ता जस्ट आरती सुरू होणार आहे, तर मी पटकन जातो आणि आरती अटेंड करतो. तुम्ही कुठून आलाय? पुण्यातून. आज सिटीमधून आलेत फिरायला. धन्यवाद. मित्रांनो, वरती आल्यानंतर मस्त असा व्ह्यू आहे. ते लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं गार्डन बनवलेलं आहे. खूप छान असं मंदिर आहे इथे. श्री नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट, कार्यालय बोबगाव, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो साईडनी. वरती आल्यावरती बेंच वगैरे बसायला आहेत. थंड पाण्याची सोय वगैरे आहे इथे. छोटंसं गणपतीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आतमध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय.
तर मित्रांनो आम्ही आता आरती करून मंदिराच्या खाली आलेलो आहे. लाईट्स वगैरे लागायला सुरुवात झालेली आहे, अंधार पडायला आहे. हा व्लॉग इथेच संपवतोय आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येस, आणि हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.